एकदा स्वागत आपल्या स्वर्गीय कोकण युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आम्ही चाललोय आज राजगडावर. पोरं मिळून येऊ का, 7 जण आहात. मी, सूरज, सर्व्या, प्रथमेश, साहिल, विलासदाय आणि पवादा, 7 जण आहोत. आता वाजलेत 12 वाजलेत रात्री. आम्ही आता निघतो आता इथून. तरी आम्हाला 7 तास लागतील जायला तिकडे वाटते. बघूया, चला दाखवतो पुढे. कडक रेस माहिती घेतली त्याची. 6:30 वाजलेत आणि आम्ही आता पोचलोय. 24 किलोमीटर बाकी असेल अजून फक्त. उजेड झाला, सकाळ झाली आता. तर जरा नाश्ता करतोय आम्ही. चला दाखवतो, पोचलो की भेटू पुन्हा. विला थंडी लागते, स्वेटर नाही आणलं, काय नाही, काय बोलणार. आम्ही पोचलोय राजगड पायथ्याशी पोचलोय. आता इथून ट्रेक चालू होतो आम्ही. पोरी गेली पुढे अर्धी. तर वाजले किती, 7 वाजले. ते बघा समोर राजगड बघा. आपल्याला तिकडे जायचंय. चला दाखवतो. नाश्ता करतोय. नाश्ता करून आम्ही वरती चढणार, कारण का वरती भेटणार नाही त्यामुळे. कांदे पोहे खातोय. आता आम्ही चालायला चालू केलंय. आता वाजलेत किती, 7:45 झाले. आता बघूया किती वरती किती वाजता पोहोचतो आम्ही. चला दाखवतो किती वेळ जातो वरती जायला. चला. बघा तिथे जायचं, त्या सुवेला माची तिकडे. इकडून रस्ता आहे पूर्ण फिरत फिरत असं. तिथून तो बाले किल्ला, इकडे सुवेला माची, मध्ये पद्मावती माची. आपण पहिले पद्मावती माचीवर जाणार, चोर दरवाजान. चला दाखवतो पुढे. आता आम्ही अर्ध्यात पोचलोय बघा. अर्ध्यात पोचलोय आता. हा मग हा अरे ही पद्मावती माची, हा बाले किल्ला. त्याच्या पलीकडे संजीवनी माची. अरे इथून असं जायचं की इकडे जायचं परत? तिकडून वाटत तिथं आहे, तू त्या कपड्यात चढायला म्हणजे परत तिकडून जाऊन तिकडे जायचं आहे. तो जातं ते बघ, चालतं ते बघ. तिकडे खाली उतरले. थांब कंदन पाटील. वरती जाऊन तिकडे उतरत इकडून खालून परत जायचं. कडवरताना शूट करू. आता आम्ही पोचलोय बघा इथे. हा फोटो काढा अजून परत. नको चल, अरे चल आपल्या तिकडे जायचं. तो टोक आहे तो. थोडंच राहिले, थोडंच. पण त्यासाठी खूप वेळ लागला आम्हाला जायला वरती, कारण का आता उभं चढायचं. हे बघा वरती डायरेक्ट उभा. चला बघूया. चला. हरिहर सोपा. तू थांब रे, व्हिडिओ वाल्या माटी. आम्ही तिकडून आले, तिकडून चालत आलेला इथपर्यंत. आता किती आले बघा लांब. इथून हा उभा चढ होता, आम्ही चढलोय. खाली खालून येतात आहे लोक. अजून थोडंसं वरती झालंय. दरवाजा, चोर दरवाजा भेटेल आपल्याला. इथून पण डायरेक्ट जाणार पद्मावती माचीवर. चला दाखवूया पुढे. कशाला चल. वरती चढलोय बघा, चोर दरवाजावर आहे. बघा हा चोर दरवाजा आहे. दाखवतो तुम्हाला खाली. हे बघा ही वाट आहे चोर दरवाजावर चढायला. ही बघा पूर्ण ही अशी तिकडून पूर्ण उभीची उभी वाट आहे. असं तिथून आलो आम्ही, त्या टोकातून. यार मोबाईलची भीती वाटते. आम्ही तर पवायला विचार कसं वाटतंय बघा. कसं वाटतं एवढं वरती चढून? एक नंबर ना. किती वरती आलेला आहे. मस्त गारा सुटलं एकदम. काय तरी. आता आपण आलोय बघा, पद्मावती तलाव आहे.
तर मित्रांनो आता आपण पुढे आलोय थोडंसं. हे बघा ही पद्मावती माची पूर्ण, हे पद्मावतीला विहिते आणि इथे समोर येते पद्मावती मंदिर आणि ही दिसते समोर दीपमाळ. हे बघा इथे मित्रांनो, इथे काही जण कॅम्पिंग पण करतात, इथे टेंट लावतात. आता नाही आहेत, गेल्या टाइम आलो तेव्हा मी इथे होते टेंट, ह्यावेळी नाही तिथे टेंट. हे बघा हे इकडे दिसते ती दीपमाळ. आपल्या इकडे वरती जायचं आता, तर इकडे बघतो सर्व आणि पुढे जातो. पिण्याचे पाणी, आता आम्ही चाललोय सुवेला माचीकडे. हा इकडून तिथून रोड आहे. आलो आम्ही पुढे थोडंसं. ते तिकडे जायचं आपल्याला सुवेला माचीकडे. चला दाखवतो पुढे. मित्रांनो आपण आलो काळेश्वरी बुरुज. काळेश्वरी बुरुज इकडे आहे सदर. हां पुढे चल सर्व्या सर्व्या चल. हा इथं पुढे दिसतोय तो चिलकती बुरुज बघा. आणि आपण इथून पुढे जातो जरा माचीवरच पुढे सुवेला माची. इथून खालून रोड आहे. आपण इथे येताना जाऊ वरती, आपण खाली जाऊया जरा. इकडे सर्वेश सर खाली जाऊन फक्त चल पूर्ण येते. पहिलं आता मी इथे वरती जातोय. पहिले चिलकती बुरुज, नंतर आपण खाली जाऊया. मग चला. आता पहिला आम्ही चिलकती बुरुजावर गेलो होतो, तिथून पुढे सुवेला माची. हे बघा इथून रोड रस्ता इथून जायला. चला दाखवतो पुढे. सर्वे गेला की पुढं कुठं सुवेला माची तटबंदी दरवाजा. इथून खाली जायला आहे त्या साईडला. आम्ही होते पुढे. आता आपण आलो इथे नेड. याला नेड बोलतात. हे बघा ते खूप मोठा स्पॉट आहे. हा खूप मस्त वाटतो. इकडून दिसणार नाही तुम्हाला तो. त्यासाठी आपल्याला ड्रोन हवा आता. हे बघा तर वरती जायला ते भरपूर पोरं आहेत. बघूया जातात की पोरं. खरं जातो वरती. हा येताना बघूया. चल पुढे जाऊया. चला. आपण आलोय पुढे एकदम सुवेला माची टोकात. आणि इकडे आहे बुरुजातील मारुती. चला बघूया. आम्ही सुवेला माचीवरून आम्ही आता चाललोय बाले किल्ला बघायला. आम्ही आलो रिटर्न तिकडून.
थोडा वेळ बसलो होतो तिथे सावलीत आणि आता पुढे चाललो आहे. हा बघा समोर बाले किल्ला, तो समोर दिसतोय ना तुम्हाला, तो महादरवाजा, तो बघा महादरवाजा. आपण आता तिथे जायचं आहे. तिथे चला. वरती बहुतेक ना खूप गर्दी आहे त्या रोडला बघा, भरपूर लोक आहेत आता थांबलेली. मला वाटते खूप टाईम जाणार तिथे चढायला. बघ सर थांबलेत बघ तिथंच. चाललोय बाले किल्ला चढायला. हा बघा तिथून जायचं आपल्या उभावरती. दाखवतो कसं चढायचं ते. हा रोड आहे, इकडून येतो बघा. इकडून हे असं वरती जायचं आपल्याला डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही आज आलोय वरती बाले किल्ल्यावर. हे बघा तिथून आलो सुवेला माचीवरून. हा वरती रस्ता यायला बघा इथे, आणि हा महादरवाजा. हा महादरवाजा आहे. आपण वरती आलोय बाले किल्ल्यावर. बघा हे समोरच आहेत ना, हे राजवाड्याचे अवशेष आहेत. पुढे बघूया, जाऊया आतमध्ये. आणि इकडे आपली माझी बघा संजीवनी माझी. हे आम्ही निघालो. हे बघा इथे माशाची पोले बघा. बघा इथे गाय, इथे गाय, ते वरती एक आहे तिकडे. आणि पाठी पण बघितली केवढे मोठे आहेत बघा ते. हे बघा मधमाशाचे पोले केवढा वाटतो तो. चला ये माझ्याकडे बघा. हा बघा इकडे पद्मावती माची दिसते ती. इथून या साईडला संजीवनी माची बघा, इकडे जात मार्गा. चला दाखवतो. इकडे पुढे संजीवनी माचीकडे बघा. हा रोड तिकडे जातो खाली आतमध्ये, आणि इकडून पुढून आपण वरून बघायचं फक्त. आता पुढे जात नाहीत कारण का पोरं दमली जायला पुढे. मी गेल्या टायमाला आलो होतो ना पोरं, तेव्हा आम्ही गेलो होतो पुढपर्यंत. आता आपण इथनेच बघूया पुढून जाऊन जरा. चल हा बघा हा रोड जातो पूर्ण तिकडे संजीवनी माचीकडे पूर्ण आतमध्ये. खालून गेला रोड असा तिकडपर्यंत आहे, पुढपर्यंत. तर जातो जरा इथनं फोटो बघूया आपण. चला. हे रस्ता बघ असा एकदम सर्व. आता आम्ही निघालो पुन्हा इथून संजीवनी माचीकडून पुन्हा. बघा हा समोर दिसतो ना तो बाले किल्ला. बघा कसला भारी वाटतंय. वरती या साईडून हा बघा हा पूर्ण आहे ना, ते गाड्या लागल्यात. तिकडून पण रस्ता आहे, रोड हा पूर्ण. हा पाळी दरवाजा म्हणतात त्याला. इकडची पाळी वाटते ह्या साईडला, तो हा पाळी दरवाजा. इकडून सुद्धा वरती येतात गडावर. आम्ही आलो तो चोर दरवाजा. आम्हाला आता पोरं बोलतात की दमली तिकडून यायला तर इकडून यायला पाहिजे बोलतात ते पोरं सर्व. आपण आलो तिकडून. आता ते उतारायला घंटा आला त्यांना तेवढा. चला आता आम्ही निघालो पुन्हा, म्हणजे झालं सर्व गड फिरून. आता काय थोडंसं बसणार आता थोडा तिथे पद्मावती माचीजवळ. बाकी तिथून 15 मिनटं बसून मग आम्ही खाली उतरणार गडावरून. तर दाखवतो पुढे. आता आम्ही गडावरून खाली उतरलो पूर्ण. बघा दाखवतो तुम्हाला. तो बघा गड तिकडे पूर्ण दिसत का नाही, भुरकट झाले बा, दिसत नाही क्लिअर. हा तो बघा मित्रांनो गड तिकडे. आम्ही पूर्ण खाली उतरलो. जास्तीत जास्त 30-40 मिनटं लागली असतील ना, जास्त वेळ नाही लागला. तर आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाणार, थोडंसं खाणार आणि घरी जाणार. आता घरी जायला आम्हाला पुन्हा 7 तास लागतील, म्हणजे आम्ही साधारण 12 वाजेपर्यंत रात्री पोचू घरी. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला.